इन द फेटल ॲक्सिडेंट अंडर सेक्शन 10A. आता हा जो काही एम्प्लॉई आहे, ह्या एम्प्लॉई कामगार आहे आणि ह्या कामगाराला काय केलं जातं, त्याचं स्टेटमेंट घेतलं जातं, त्याचं म्हणणं घेतलं जातं. सेक्शन 10A प्रमाणे हा जो कमिशनर आहे, हा कमिशनर त्या एम्प्लॉईचं कामगाराचं म्हणणं घेतो, स्टेटमेंट घेतो. ओके. आणि थोडक्यातच काय की थोडक्यात काय असणार आहे की त्यामध्ये तो कुठे काम करत होता, कसं काम करत होता, त्याला ॲक्सिडेंट कसा झालेला आहे, त्या संदर्भात त्याचे स्टेटमेंट. ओके. देन पुढची पॉवर आहे पॉवर टू सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. पॉवर टू सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट सेक्शन 19 क्लॉज 1, सेक्शन 19 क्लॉज 1. पॉवर टू सेटल नावच आहे की एम्प्लॉयर एका ठिकाणी आहे, एम्प्लॉई एका ठिकाणी आहे आणि ह्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, सेटलमेंट करायची पॉवर पण कमिशनरला आहे. एम्प्लॉई आहे, कामगार आहे, इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट झालेला आहे, इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट त्याला ॲक्सिडेंट झालेला आहे, दोघं पण समोर हजर झालेले आहेत, त्याच्या दोघांमध्ये सेटलमेंट करायची पॉवर ह्या कमिशनरला आहे. नेक्स्ट आहे पॉवर टू ट्रान्सफर. पॉवर टू ट्रान्सफर की एक कमिशनर आहे आणि एक कमिशनर त्याला काय करतो आहे की ती जो प्रोसिडिंग आहे, ते जे काय ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन दुसऱ्या कमिशनरला ट्रान्सफर करायच्या पॉवर पण ह्या कमिशनरला आहे. नेक्स्ट आहे पॉवर ऑफ कमिशनर टू रिक्वायर फर्दर डिपॉझिट इन केस ऑफ फेटल ॲक्सिडेंट. सेक्शन 22A की काही फेटल ॲक्सिडेंट झालेले आहेत, काही जीवघेणा अपघात झालेला आहे, त्यावेळेस हा जो कमिशनर आहे, हा कमिशनर एम्प्लॉयरला सांगतो की तू डिपॉझिट कर, काही रक्कम डिपॉझिट कर. येस. पॉवर टू कमिशनर टू रिक्वायर फर्दर डिपॉझिट इन केस ऑफ फेटल ॲक्सिडेंट अंडर सेक्शन 22A 22A प्रमाणे एम्प्लॉयरला सांगितलं जातं की हा जीवघेणा अपघात झालेला आहे, फेटल ॲक्सिडेंट झाला आहे, त्या संदर्भात तू काही रक्कम डिपॉझिट कर. नेक्स्ट पॉवर आहे पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. परत एकदा सांगतो की ज्या सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स आहेत, त्या सर्व पॉवर्स कमिशनरला आहे. मग आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे ट्रिब्युनल आहे, सर्वच्या सर्व CPC इथं फॉलो केला जात नाही, परंतु CPCच्या काही प्रोव्हिजन्स आहे रिगार्डिंग द प्रोसिडिंग ऑफ दॅट ॲप्लिकेशन ऑफ क्लेम. मात्र काही CPCच्या प्रोव्हिजन्स मात्र काही लागू होतात. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, फर्स्ट कुठलीही नोटीस इश्यू करायचे, जसं CPCने सांगितलं आहे तसं हा जो कमिशनर आहे तो पहिल्यांदा नोटीस इश्यू करेल, कोणाला, एम्प्लॉयरला. सेकंड आहे कंपेलिंग टू प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट अँड मटेरियल ऑब्जेक्ट. की दोघांकडे पण जर काही मटेरियल ऑब्जेक्ट असेल, महत्त्वाचं काही ऑब्जेक्ट असेल आणि डॉक्युमेंट असेल, ते कोर्टासमोर सादर करणं. ही पण जशी सिव्हिल कोर्टाला पॉवर आहे तशीच एम्प्लॉयरला पण पॉवर आहे. नेक्स्ट आहे एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ विटनेसेस. सेक्शन 24 की जे काही विटनेसेस आहेत, त्या विटनेसेसला अटेंड राहा म्हणून पॉवर एन्फोर्स करू शकतो त्यांचा अटेंडन्स. हे सेक्शन 24 प्रमाणे आहे, 24 प्रमाणे. आणि टेकिंग एव्हिडन्स ऑन ओथ सेक्शन 25 प्रमाणे शपथेवर पुरावा घेण्याच्या पॉवर्स ह्या कमिशनरला आहेत. नेक्स्ट आहे पॉवर टू सबमिट अ केस अकॉर्डिंग टू सेक्शन 27. सेक्शन 27 प्रमाणे एखादा जर क्वेश्चन ऑफ लॉ असेल, फॉर एक्झाम्पल एक ॲप्लिकेशन आलेलं आहे, ॲप्लिकेशनमध्ये काय झालेलं आहे, कॉम्पन्सेशनचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये इश्यू ऑफ लॉ आहे, तर ते ॲप्लिकेशन कमिशनर हायकोर्टाकडे सबमिट करू शकतं, रेफर करू शकतं. परत एकदा सांगतो, इश्यू ऑफ लॉ असेल तर तो कमिशनर ते ॲप्लिकेशन हायकोर्टाकडे ट्रान्सफर करू शकतो किंवा सबमिट करू शकतो. ओके. नेक्स्ट पॉवर आहे पॉवर टू ऑर्डर कॉस्ट. कॉस्ट झाली असेल तर त्या कॉस्ट संदर्भातल्या पण पॉवर्स ह्या कमिशनरला आहेत, त्या कॉस्ट इश्यू करतो. फॉर एक्झाम्पल एखादा जर कामगार असेल आणि त्या कामगाराला जर फेटल ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याने कॉम्पन्सेशनचं ॲप्लिकेशन केलं असेल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तो तर सक्सीड झाला असेल,
तर त्याला कॉम्पेन्सेशन मिळालं असेल तर ते कॉम्पेन्सेशन प्लस त्याला जो प्रोसिडिंग झालेला आहे, त्याला जो कॉस्ट झालेला आहे, तो कॉस्टचा खर्च पण कमिशनर करू शकतो. ह्या पण पॉवर कमिशनरला आहेत. नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट. पॉवर टू रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट. हे पहा, काही कंपन्या आहेत, त्या कंपन्या ह्या कामगारांना कामावरती घेण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन करतात. तर तसं रजिस्ट्रेशन पण हे ह्या कमिशनरला पाहण्याचे अधिकार आहेत. पहा, परत एकदा आपल्याला ते प्रिन्सिपल आपलं फॉलोड होतं इथे. विच प्रिन्सिपल? द प्रिन्सिपल इज वॉलंटरी नॉट फिट इंजुरी. जर एखादं जर डेंजरस किंवा एखादं जर मृत्यू होण्याचे मृत्यू होण्यासारखे काही ऑक्युपेशन असतील तर तिथे तुमच्याकडून अगोदरच तुमच्याकडून संमतीपत्र घेतलेलं असतं. तसे ॲग्रीमेंट पण रेफर करण्याच्या पॉवर्स इथं कमिशनरला आहेत. परंतु ते ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या प्रोव्हिजन्सच्या विरोधात नसलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. त्याच्यानंतर पॉवर टू रिकव्हरी, सेक्शन 31. रिकव्हरी करायचे पण अधिकार आहेत. फॉर एक्झाम्पल, एम्प्लॉयरच्या अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन क्लेम झालेला आहे आणि एम्प्लॉयर जर ते पैसे कामगाराला देत नसेल तर त्याच्या अगेन्स्ट रिकव्हरी करण्याचे पण पॉवर ह्या कमिशनरला आहेत, सेक्शन 31 प्रमाणे. त्याचबरोबर पॉवर टू विथहोल्ड सर्टन पेमेंट पेंडिंग इन डिसिजन ऑफ अपील. काही जे काही पेमेंट आहेत ते पेमेंट स्वतःकडे राखून ठेवण्याचे पण अधिकार पॉवर्स ह्या कमिशनरला आहेत. अशा प्रकारे हा पॉवर्स ऑफ कमिशनर अंडर द वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 आहे. तर आतापर्यंत आपण एक काय पाहिलं ते थोडक्यात पाहूया. तर आज आपण हा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट स्टार्ट केला आहे. त्या वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्टमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं की काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये वर्कमॅन आहेत, इंडस्ट्रीज आहेत, कंपन्या आहेत, कारखाने आहेत आणि त्या कारखान्यामध्ये काम करत असताना काही कामगारांना जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना कॉम्पेन्सेशन मागायचा अधिकार ह्या ॲक्टप्रमाणे आहे. ते कॉम्पेन्सेशन क्लेम करू शकतात. पर त्याची आपण फिलॉसॉफी पाहिली की लिस्ट कॉस्ट थेरी, की जसं मशनीसाठी पैसे एम्प्लॉयर देतो तसेच कामगारांना पण काही इजा वगैरे झाले तरी पण ते पैसे ते कॉम्पेन्सेशन कोणी द्यायचं? ह्या एम्प्लॉयरने द्यायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ऑब्जेक्ट ऑफ ॲक्ट, की ह्या ॲक्टचा ऑब्जेक्ट काय, की जे काय एम्प्लॉयर आहेत त्यांना जर ते इंजुरी झाली किंवा लॉस सफर झाला इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट तर त्यांना प्रोटेक्शन आणि बेनिफिट ह्या ॲक्टप्रमाणे दिला गेला पाहिजे. हे मेन ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सेक्शन 3 प्रमाणे की लायबिलिटी ऑफ एम्प्लॉयरची लायबिलिटी कधी होते तर फर्स्ट इथं पर्सनल इंजुरी असली पाहिजे. त्या कामगाराला पहिल्यांदा पर्सनल इंजुरी झाली पाहिजे त्याला. मग त्या इंजुरीमध्ये त्याला बॉडीली इंजुरी असेल किंवा मेंटल इंजुरी असेल आणि तसेच ऑक्युपेशनल डिसीज जरी झाला असेल तरी तो काय होईल? कॉम्पेन्सेशन क्लेम करण्यासाठी पात्र राहील. देन डिसॅबिलिटी, तो डिसेबल झाला पाहिजे, त्याला दुर्बल्य आलं पाहिजे. आणि मग त्या डिसॅबिलिटीचे आपण 4 प्रकार पाहिले. पहिली डिसॅबिलिटी होती परमनंट डिसॅबिलिटी, सेकंड होती टेम्पररी डिसॅबिलिटी, थर्ड होती टोटल डिसॅबिलिटी आणि फोर्थ होती पार्शियल डिसॅबिलिटी. त्याच्यानंतर आपण पाहिलं ॲक्सिडेंट अरायझिंग कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये ॲक्सिडेंट झाला असला पाहिजे तरच तो कामगार काय करेल? कॉम्पेन्सेशन मागेल. नंतर आपण महत्त्वाचा मुद्दा पाहिला की हा एम्प्लॉयर कधीही कॉम्पेन्सेशन देऊ शकत नाही. म्हणजे डिफेन्सेस गिव्हन टू द एम्प्लॉयर. काय डिफेन्सेस आहेत? की ज्या सेफ्टी प्रोव्हिजन्स आहेत ह्या प्रोव्हिजन्स एम्प्लॉयरने प्रोव्हाइड केल्या आहेत परंतु त्या एम्प्लॉयरने त्या कामगाराने वापरल्या नाही. तो एम्प्लॉई आहे, त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा तो वर्क करतो आहे आणि तो वर्क करत असताना त्याने स्वतःहून ड्रिंक घेतलेली आहे किंवा ड्रग्ज घेतलेले आहेत. आणि थर्डमध्ये की ह्या एम्प्लॉयरने सेफ्टी मेजर्स प्रोव्हाइड आहे परंतु त्याने विलफुली रिजेक्ट केल्या वापरण्यासाठी. रिजेक्ट केल्या तर मात्र किंवा विलफुली रिमूव्ह केला तर मात्र हा एम्प्लॉयर लायबल नाही. तसंच बर्डन ऑफ प्रूफ इज शिफ्टेड ऑन द
ऑन द एम्प्लॉयर शोल्डर. एम्प्लॉयरने प्रूव्ह करून दाखवायचं की तो कसा जबाबदार नाही. बर्डन ऑफ प्रूफ इज शिफ्टेड ऑन द शोल्डर ऑफ एम्प्लॉयर. त्याच्यानंतर आपण ऑक्युपेशनल डिसीज पाहिले की ऑक्युपेशनल डिसीजमध्ये पण त्यात काही माइन्स आहेत, सिगारेट फॅक्टरीज आहेत किंवा काही आणखीन फॅक्टरीज आहेत की ज्याच्यामध्ये लिथल काही केमिकल फॅक्टरीज पण आहेत की त्या केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत असताना त्या एम्प्लॉईला कामगाराला ऑक्युपेशनल डिसीज होण्याचे चान्सेस असतात. त्यावेळेस मात्र एम्प्लॉयर हा लायबल फॉर कॉम्पेन्सेशन आहे. याच्यामध्ये आपण एक्सरे टेक्निशियन पण टाकू शकतो. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या रासायनिक कंपन्या आहेत, केमिकल फॅक्टरीज आहेत, त्या पण इथं आपण ऑक्युपेशनल डिसीजमध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण एक थेअरी पाहिली, डॉक्ट्रिन ऑफ नोशनल एक्सटेन्शन. म्हणजे काय की तो कामगार कामाच्या ठिकाणी जात असताना घरून ते कामाच्या ठिकाणी जातो आहे, तर जेव्हापासून तो घरून स्टार्ट झाला कामाला निघायला आणि काम सुटल्यानंतर पण कामाच्या ठिकाणून घरापर्यंत निघाला, तर तो जो घरापासून कामापर्यंत त्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणातून घरापर्यंत येण्याचा जो टाईम आहे, तो टाईम म्हणजे सुद्धा इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, असं ह्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे. म्हणून तर जर त्या कामगाराला जर काही त्या कालावधीत घरातून कामापर्यंत आणि कामातून घरापर्यंत येण्यासाठी त्या कालावधीत जर ॲक्सिडेंट जर कॉज झाला, तर तो कॉम्पन्सेशन क्लेम करण्यासाठी लायबल आहे. त्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची केस लॉ पाहिली की ही जी काय प्रिन्सिपल आहे हे कुठल्या केस लॉमधून इमर्ज झालेलं आहे. त्या केस लॉचं नाव आहे सौराष्ट्र सॉल्ट मिल मॅन्युफॅक्चरिंग वर्सेस बाई बुला राजा AIR 1958 सुप्रीम कोर्ट 881. त्यानंतर आपण एक बेसचं उदाहरण दिलं BEST आणि PMTचं एक उदाहरण दिलं की जो PMTचा वर्कर आहे तो सफर्ड इंजुरी, सफर्ड डेथ, देन हिज डिपेंडंट वाईफ कॅन गेट कॉम्पन्सेशन अंडर दिस थेरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रोसिजर फॉर क्लेम फॉर कॉम्पन्सेशन. प्रोसिजर काय आहे की इथं आपण सांगितल्याप्रमाणे इथं कोर्टात जात नाही, इथं कोणाकडे जातात, इथं जातात ट्रिब्युनलकडे, स्पेशल ट्रिब्युनल. आणि स्पेशल ट्रिब्युनलमध्ये कोण आहे, हा जो पर्सन आहे तो कोण आहे, कमिशनर आहे. मग त्या कमिशनरची अपॉइंटमेंट कशी केली जाते, कोण असतो का, हा पब्लिक सर्वंट आहे सेक्शन 21 ऑफ IPC प्रमाणे. आणि ह्याच्या कमिशनरची अपॉइंटमेंट कशी केली जाते, सेक्शन 20 क्लॉज 2 सब क्लॉज B ऑफ वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट. ओके. आणि हे क्लेम ऑफ ॲप्लिकेशन त्याच्यासमोर केलं जातं. हां. आणि त्याच्याचबरोबर ह्याला आपण पॉवर्स आत्ताच थोडक्यात पाहिलेलं आहे. अशा प्रकारे हा वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे. आता याच्या संदर्भात ह्या संदर्भात की एखादा पर्सन जर डिसेबल झाला असेल किंवा एखाद्या पर्सनची डेथ झाली असेल, तर त्याला कॉम्पन्सेशन कसं काढायचं त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. त्याचा फॉर्म्युला मॅथसारखा फॉर्म्युला आहे. त्याचे डेली वेजेस इंटू 50 इंटू रिलेव्हंट फॅक्टर डिवायडेड बाय 100 हा एक फॉर्म्युला आहे. हा मी फॉर्म्युला तुम्हाला लिहून ग्रुपवरती पाठवेन. त्याप्रकारे त्याची डेथ झाली असेल तर त्याचं कॉम्पन्सेशन किती, आणि त्याचं जर डिसेबलमेंट झालं असेल, त्याला इंजुरी कॉज झाली असेल, तर त्याचं कॉम्पन्सेशन हे काढलं जातं. धन्यवाद.